आणि हे योग्य निर्णय आहे साहेबांचा याबद्दल. त्यांच्याकडून योग्य तो मान राखला गेला नाही. साहेबांसाठी वरून वागणूक त्यांना योग्य ती मिळत नव्हती. तरी साळवी साहेबांना एक दाबण्याचा प्रयत्न होत होता. हे जर एकत्र आले तर नक्कीच चांगलंच काम होईल, प्रश्नच नाही याबद्दल. साळवी साहेबांना नक्कीच एक ताकद मिळेल. निर्णय एकदम चांगला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार राजन साळवी आज शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. या राजन साळवी यांचा पक्ष प्रवेश ठाण्यातील आनंद आश्रमात होत आहे आणि या आनंद आश्रमात आता राजन साळवी यांचे कार्यकर्ते जे ते दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही राजन साळवी यांच्यासोबत आहात, तुमचं नाव काय? माझं नाव सुशील तुकाराम तावडे, राजापूर विले आहे. आज राजन साळवी पक्ष प्रवेश करत आहेत, त्यांच्यासोबत तुम्ही कार्यकर्ते सुद्धा पक्ष प्रवेश करत आहात. नेमकं कारण काय आहे, काय सांगा? नाही, शिंदे साहेबांकडे आल्यामुळे साळवी साहेबांना नक्कीच एक ताकद मिळेल. आज त्यांचा एक काही कारणास्तव पराभव झाला, पण त्यांना कुठेतरी एक बळ मिळायला पाहिजे आणि हे योग्य निर्णय आहे साहेबांचा याबद्दल. इथे नक्की आल्यामुळे साहेबांमुळे आमचा इकडचा विकास पण होईल, आमच्या राजापूर याचा मतदारसंघाचा साहेबांच्या, आणि चांगलंच घडेल या साहेबांच्या. निश्चितच वारंवार राजापूर मतदारसंघामध्ये असं वाद पाहायला मिळत होता बंधूंचा. एक सामंत बंधू होते आणि समोर राजन साळवी होते, मात्र त्यांच्या पक्ष प्रवेशाला सुद्धा विरोध झाला होता. मात्र काल एक बैठक झाली आणि हा पक्ष प्रवेश मान्य झाला. मात्र राजन साळवी आता शिवसेनेत येत आहेत, तुम्ही सुद्धा येत आहेत. काय वाटतं, जे मागच्या 2.5 वर्षांपासून ते जे राजकारण होतं, तुम्ही कार्यकर्ता म्हणून जे पाहत होतात आणि आता तुम्ही सुद्धा पक्ष प्रवेशासोबत तुम्ही आता शिवसेनेमध्ये येत आहेत, कसं पाहताय सगळं? नाही, उलट हा निर्णय एकदम चांगला आहे. आणि 2.5 वर्ष उभाटामध्ये होतेच ते काय. एकंदरीत दोघं मिळून जर सामंत बंधू हे जर एकत्र आले तर नक्कीच चांगलंच काम होईल, प्रश्नच नाही याबद्दल. पण ज्या प्रकारे आता पक्ष प्रवेश होतोय, तुम्ही सुद्धा कार्यकर्ते आहात, तुम्ही सुद्धा येतात. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नेमकं सोडचिठ्ठी द्यावीशी काय वाटतं? आता बघा, ते काय इंटरनल काही त्यांचे इश्यूज असतील. आज साहेबांना म्हणजे आता त्यांनी तसं व्यक्त केलेलंच आहे. आता त्यांचं काय आपण काय बोलू शकत नाही त्याविषयी ना आपण. पण कार्यकर्ता लेवलला काही कामं होत नव्हती का? नाही, तेव्हा होत नव्हते नक्कीच. आमचे जे खासदार होते, जे पहिला खासदार होते, त्यांच्याकडनं सुद्धा कामं काही होत नव्हती आणि कुठेतरी साळवी साहेबांना एक दाबण्याचा प्रयत्न होत होता. कारण काय माहित नाही त्याविषयी, पण त्यामुळे हा जो निर्णय झालाय तो योग्यच झालेला आहे. ही उघड नाराजी तुम्ही आता व्यक्त करा? हो, नक्कीच नक्कीच. ज्या प्रकारे आपण पाहतोय या ठिकाणी केवळ हे कार्यकर्तेच दाखल झालेले आहेत, तर मागे सुद्धा अनेक कार्यकर्ते आहेत जे राजापूरवरून इथे आलेले आहेत. त्यांच्याशी आपण बोलूया. काय सांगाल एकंदरीत इकडे आपण पाहतोय या ठिकाणी हे राजन साळवी यांच्यासोबत आलेले हे कार्यकर्ते आहेत. तुम्ही राजापूरवरून आलेला आहात, काय सांगाल आता राजन साळवी यांच्यासोबत तुम्ही सुद्धा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करतात, काय सांगाल? आम्ही राजन साहेबांबरोबर आहोत आणि त्यांच्याबरोबरच आम्ही राहणार आहोत, म्हणून आम्ही आता इथे प्रवेश करायला आलोय साहेबांबरोबर. तुमचं नाव काय? माझं प्रदीप मनोहर आंबवले, तालुका राजापूर. सर, काय सांगाल, तुम्ही सुद्धा या ठिकाणी प्रवेश करत आहात, तर काय सांगाल? निश्चितच आपण पाहतो या ठिकाणी आणखी सुद्धा आहेत या ठिकाणी, त्यांच्याशी आपण बोलण्याचा जो आहे तो या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. साहेब, काय सांगाल, तुम्ही सुद्धा या ठिकाणी आता प्रवेश करत आहात. राजन साळवी हे आता थोड्याच वेळात पक्ष प्रवेश सुद्धा होणार या ठिकाणी, तुम्ही सुद्धा प्रवेश करतात, काय सांगाल? साहेब, बरेच इलेक्शन झाल्यानंतर की सदरून मातोश्रीवरून त्यांना बोलण्यात आलेलं होतं, परंतु चांगल्या चर्चा विनिमय सुद्धा झाला होता. पण साहेबांची ज्येष्ठ जी मंडळी आहेत त्यांच्याकडून योग्य तो मान राखला गेला नाही किंवा इलेक्शन मोमेंटला साहेबांना जसं पाहिजे तसं त्या प्रमाणात सहकार्य करण्यात आलेलं नव्हतं. आणि ह्या वरिष्ठांना कंटाळून साहेबांनी निर्णय घेतलेला आहे आणि त्या साहेबांच्या निर्णयाला आम्ही सर्व शिवसैनिक ज्या होतो त्यांच्या पाठीशी आहोत. ज्या प्रकारे आपण पाहतोय की एकंदरीत आमदार असतील त्यांच्या वेळेला नाराजी असते, मात्र कार्यकर्ता लेवलला नेमकं काय नाराजी होती? कामं होत नव्हती का? कारण कामं होत होती, साळवी साहेब चांगल्या प्रकारे कामं होत होती, परंतु नाराजी ही थोडी होतीच. परंतु वरिष्ठांना जसं पाहिजे असं रिस्पॉन्स त्यांना मिळत नव्हता आणि त्यामुळे सुद्धा नेमकं वागणूक कशी मिळत होती? कार्यकर्त्यांना साहेबांकडून वागणूक चांगली आहे, परंतु साहेबांसाठी वरून वागणूक त्यांना योग्य ती मिळत नव्हती. परंतु ज्या प्रकारे आता ज्या मतदारसंघातून राजन साळवी येतात त्या मतदारसंघामध्ये नवनिर्वाचित आमदार किरण सामंत सुद्धा आहेत. त्यांनी खरं तर विरोध केला होता त्यांच्या पक्षप्रवेशाला, मात्र जी भेट झाली त्या भेटीनंतर आता एकंदरीत पक्षप्रवेशाला मान्यता मिळाली. त्यामुळे आता सामंत बंधू आणि साळवींमधलं नाराजी होती दूर झाली असं वाटतं? नक्कीच दूर झालेले आहे आणि तरी स्वतः पालकमंत्री सामंत साहेबांनी सुद्धा ही नाराजी आमची नाहीये असं मीडिया समोर सांगितलेलं आहे. एकंदरीत आता साधारणतः राजन साळवी यांच्यासोबत किती कार्यकर्ते प्रवेश करतात? माझ्या माहितीप्रमाणे आम्ही विभागातून त्या मतदारसंघातून 800 ते 1000 शिवसैनिक
मोठ्या संख्येने इथे जमा झालेलो आहोत. निश्चितच आपण या ठिकाणी पाहिलं तर 800 ते 1000च्या संख्येने या ठिकाणी हे शिवसैनिक जे आहेत ते दाखल झालेले आहेत. मागे तुम्ही या ठिकाणी शिवसैनिकांची ही गर्दी पाहू शकतो. या ठिकाणी या सर्व शिवसैनिक आहेत ते आता या ठिकाणी थोड्याच वेळात राजन साळवी यांचा पक्षप्रवेश हा होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राजन साळवी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश जे आहे ते होणार आहे आणि त्या पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय या ठिकाणी आता ही गर्दी सुद्धा झाल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन ऑफ द स्टोरीसह वैभव पाटील, ठाणे.